हे बनवून ट्राय नाही केलं तर तुम्ही नक्की रिग्रेट करणार. हे इतकं टेस्टी झालंय. खूपच मस्त. हॅलो, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर आणि अगदी सोप्या पद्धतीने तर झटपट सगळ्यात कुकरमध्ये आधी बनवूया. आपण तर चला कुकरमध्ये रेसिपी सुरुवात तेल करूया. चांगलं कडकडीत तापवून घेऊया. त्यानंतर त्यात आपण 2 लवंग आणि 4-5 काळी मिरी, राई, जिरे, कढीपत्ता आणि कांदा घालणार आहोत कापलेला. आणि त्यात आपण 2 हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहोत. आणि मी ही टमॅटोची प्युरी करून ठेवलेली. त्यात अजून मी हे छोटंसं वाटण केलेलं आलं, लसूण, खोबरं याची ते पण आपण घालणार आहोत. त्यानंतर हा अख्खा मसूर मी अर्धा तास झाले भिजवलेला. आता आपण ही आलं, लसूण, खोबऱ्याची जी पेस्ट होती वाटण ते घालूया. चांगलं परतवून घेऊया. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत ही टमॅटोची प्युरी. आणि ही प्युरी जसं आपण टाकतो ना त्यानंतर आपल्याला थोडंसं त्यात मीठ घालायचं आहे, जेणेकरून ही पटकन शिजेल आणि पटकन ते पाणी शोषलं जाईल टमॅटोचं. आणि थोडा वेळ आपण त्यासाठी त्याला झाकून ठेवूया. त्यानंतर आपण मसाल्यांमध्ये घेतला आहे हळद, काश्मीरी लाल मिर्च, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला आणि धने पावडर. आम्ही जरा तिखट कमी खातो आहे मुलांमुळे, त्यामुळे मी जरा कमी घेतलं आहे. तुम्ही अजून घालू शकतात आणि साठवणीतला मसालाही घेऊ शकता तुमचा. आणि त्यानंतर मसाले घालून आपण चांगलं परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत आपला भिजवलेला अख्खा मसूर. आणि मसूर घातल्यानंतर तोही आपल्याला चांगला व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि त्यानंतर शक्य होईल तर त्यात कोमट किंवा गरम पाणी घाला आणि चवीनुसार मीठ ॲड करा. आणि उकळी आल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर घालून कुकर लावून घेणार आहोत. आणि जस्ट आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि बस आपला रेडी आहे अख्खा मसूर. असा गरमागरम वाफळलेला भात घ्यायचा आहे आणि त्यावर अशी आपली भाजी घालून मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हे आपण भाकरीसोबत चपातीसोबतही एन्जॉय करू शकतो.